वैशाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया काही विशेष घडामोडी। भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी, परिसरात तणाव। भाजपचे आमदार महेश चौगुले व माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली। विलास पाटील समर्थकांनी आमदार महेश चौगुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली। पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। या दोन्ही नेत्यांमध्ये वाद काय? महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपा आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मित चौगुले हा आणि माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते। पाटील यांनी चौगुले यांचा पराभव केला आहे, मात्र उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या दोन्ही गटात हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या। रविवारी सायंकाळी उशिरा विलास पाटील आपल्या मतदारांचे आभार मानत असतानाच भाजपा आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला। या हल्ल्याची माहिती विलास पाटील यांना समजताच विलास पाटील व त्यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौगुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून आमदार चौगुले समर्थकांना बेदम मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे। सुरुवातीला आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला। याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून ज्यात महेश चौगुले यांचा मुलगा मित चौगुले विलास पाटील यांच्या घरावर भाजपा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हल्ला करायला गेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी निवडून आलेले उमेदवार माजी महापौर विलास पाटील व भाजपा आमदार महेश चौगुले यांनी परस्पर विरोधी प्रतिक्रिया दिल्या असून त्यात काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। हल्ला झालेला आहे हा विजय कुठेतरी त्यांना भाजपाला पचवता आलेला नाही, अपचन झालेला आहे। आणि माझ्या घरात छोटे लहान मुलं, माझी सून, 2 सुना, 3 सुना आहेत, माझा स्टाफ आहे। मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार फिरत होतो आणि त्या आमदाराचा महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। याच्यावरती आमदारच्या मुलांनी ब्लेड मारलेला आहे। तो पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवलेली आहे। माझ्या 2 मुलांना आता दुसरे जे माझ्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे, ते आता सिरियस आहेत। आणि हे जो ढगळे आहे, जो सिनियर आहे, तो मला लाड्या गोड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो। बेशर्मासारखा माणूस माझे एक प्रचाराचा काल फक्त फटाकडी फोडत होतो तर त्याला ती लाज वाटली, परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोड गोड बोलून आम्ही सांगतो त्यांना हाकलून लावा तिकडनं, तर ते आमच्यावर लाठीचार्ज करतात। कुठेतरी पोलीस कुठेतरी 100% हा ढगळे विकलेला माणूस आहे। आता सुद्धा तो दारू पिऊन आलेला इकडे। आणि काल त्यांनी एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी गरिबाची तोडली। आज 2 कार्यकर्त्यांना मारलं। आज आम्ही आमच्या ऑफिसला बसले असता 400-500 लोक घेऊन येऊन पोलिसांना धक्काधुक्की, पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। ही व्हिडिओ आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे त्याची। तो किती पण खोटा बोलून हे करत असेल तर चालणार नाही। पोलिसांना धक्काधुक्की करून पोलिसांना 2-4 कार्यकर्त्यांना मारलं, दगडांनी मारलं, त्यांच्याकडे हत्यार होते, हत्यारांनी मारलंय, त्यांनी मारहाण केले इथे बसलेल्या कार्यकर्त्यांना। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब